पिंपळगावमध्ये स्मशानभूमीजवळील पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून हा पूल सध्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना या पुलावरून प्रवास करावा लागतोय. अनेक वर्ष उलटूनही या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनानं साफ दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या पुलाच्या दुरुस्तीसाठी शासन आणि संबंधित बांधकाम विभागाला आत्तापर्यंत अनेक वेळा निवेदन देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून वर्षानुवर्ष यावर कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही. जर भविष्यात या ठिकाणी एखादा शालेय विद्यार्थ्याचा किंवा नागरिकाचा अपघात होऊन जीव गेला तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करतात. दुसरीकडे स्थानिक राजकीय नेत्यांनीही सध्या या समस्येकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. आमचा कार्यकाळ संपला आहे असं सांगून लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकत असल्याचं चित्र दिसत आहे. लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळे जनतेत मोठी नाराजी असून येत्या काळामध्ये निवडणुकांच्या माध्यमातून जनता अशा नेत्यांना निश्चितच जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं जागं होऊन या पुलाचं काम त्वरित हाती घ्यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.